नमस्कार. श्रीमद् भगवद्गीता भाग 54. ब्रह्म हे अव्यक्त आणि निर्गुण आहे एवढंच कोरडं ज्ञान झाल्यानं त्याची अनुभूती येणं शक्य नाही. ती यायची असेल तर अनेक गोष्टी आवश्यक आहेत. आधी निष्काम बुद्धीनं नित्यकर्म करून मनाची शुद्धता झाली पाहिजे. मनातील कामक्रोध इत्यादी विकारांचा त्याग करावा लागेल. असं केल्यानं ब्रह्मभूत होण्याची योग्यता येते. ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञानी तत्त्वदर्शी गुरूंची महतीही सांगितली आहे. त्यांना प्रणाम करून त्यांची सेवा करून त्यांना प्रश्न विचारले की ते ज्ञान देतील. श्रद्धा आणि इंद्रिय निग्रह अत्यंत आवश्यक असतात. त्याच्याचबरोबर सतत पाठपुरावाही करावा लागेल. मनात ईश्वरविषयक आत्यंतिक प्रेम आणि भक्तिभावनेचीही आवश्यकता आहे. अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाल साधना करावी लागेल. गीतेत म्हटलं आहे की अनेक जन्मानंतर ज्ञान प्राप्त होऊन माणसाला ईश्वरप्राप्ती होऊ शकते. याबाबतीत माझा अनुभव आणि अधिकार अत्यल्प आहेत याची पूर्ण जाणीव असल्यामुळे थोडक्यातच हा विषय मी मांडला आहे. साक्षात्कारासंबंधी अधिक विस्तृत विवेचन ज्यांना हवं असेल त्यांनी भगवद्गीता साक्षात्कार दर्शन हे गुरुदेव रा. द. रानडे यांचं पुस्तक अवश्य वाचावं. आपण क्षराक्षर संकल्पना आणि तिच्या अनुषंगानं परमेश्वर स्वरूपाचा इथवर विचार केला. महाभूतांच्या संयोगानं शरीर बनतं. त्याचा आणि ज्याच्यामुळे त्या शरीरात चैतन्य येतं त्या आत्म्याचा परस्पर संबंध कसा असतो हे क्षेत्रज्ञ विचारात सांगितलं आहे. गीतेच्या 13व्या अध्यायात याचं वर्णन येतं. शरीरात पापपुण्य पिकतं म्हणून त्याला क्षेत्र म्हटलं आहे अशी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी उपपत्ती सांगितली आहे. क्षेत्राचे घटक सांगताना सांख्यांच्या अक्षराच्या घटकात थोडी भर घालून 31 तत्व सांगितली आहेत. ती म्हणजे 5 स्थूल महाभूत, 5 सूक्ष्म ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियांचे विषय, 5 सूक्ष्म कर्मेंद्रिय अधिक मन, अहंकार आणि बुद्धी. हिला महान असंही म्हणतात. अधिक अव्यक्त प्रकृती अशी सांख्यांची 24 तत्व. याशिवाय मनाचं सुखदुःख, इच्छा, द्वेष, शरीराचे होणारे व्यापार, सर्वांची व्यवस्थित मांडणी, त्या सर्वांचे व्यापार सुरळीत जिच्यामुळे चालतात ती धृती, असे एकूण 31 सविकारी आणि सजीव मनुष्यदेहाला क्षेत्र किंवा पिंड असंही नाव आहे. या क्षेत्राचा मालक किंवा क्षेत्राला जाणणारा क्षेत्रज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा अंश आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. शरीर, मन आणि बुद्धीच्या समुदायाकडून क्षेत्राचे सर्व व्यवहार एका व्यवस्थेनं आणि शिस्तीनं घडवून आणणारी ही चित्त शक्ती अथवा चैतन्य आहे. गीतेच्या 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञाचं वर्णन केल्यानंतर ज्ञानाचं जे निरूपण आहे ते सुरुवातीला थोडं घोटाळ्यात पाडतं. कारण 7 ते 11 या श्लोकात ज्ञान म्हणजे काय हे सांगण्याऐवजी ज्ञानी माणसाची लक्षणं दिली आहेत. लोकमान्य टिळकांनी यातील गर्भितार्थ अतिशय मार्मिकपणे विशद केलेला आहे. ते म्हणतात, अमुक गोष्टी अमुक प्रकारच्या आहेत असं बुद्धीनं जाणणं एवढाच ज्ञानाचा अर्थ मोक्षशास्त्रात विवक्षित नसतो. त्या ज्ञानाचा देह आणि स्वभावावर प्रभाव पडला असला पाहिजे. एरवी ते ज्ञान अपुरे किंवा कच्चेच होय. ज्यानं चित्ताची पूर्ण शुद्धी सदैव आचरणात व्यक्त होते तेच ज्ञान खरे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनीही एकापेक्षा एक सरस उदाहरणं देऊन हा मुद्दा मांडलेला आहे.
अंकुराचा लुसलुशीतपणा जमिनीचा मृदूपणा सांगतो. वागणूक ही कुलबानाचा थोरपणा दाखवते इत्यादी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्याप्रमाणे हृदयातील ज्ञानानं देहाच्या ठिकाणी लक्षणं उत्पन्न होतात. ज्ञानी माणसाची लक्षणं आणि गीतेतील 2ऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञाची लक्षणं, 12व्या अध्यायातील भक्ताची लक्षणं, 14व्या अध्यायातील त्रिगुणातीताची लक्षणं, 15व्या अध्यायातील मुमुक्षूची लक्षणं इत्यादी आदर्श मानवाच्या लक्षणात बरीच समानता दिसते. परंतु 13व्या अध्यायातील ज्ञानी माणसाच्या संबंधीचे 5 श्लोक श्री ज्ञानेश्वर माऊलींचे विशेष आवडीचे असावेत असं दिसतं. कारण या 5 श्लोकांवर भाष्य करताना त्यांनी तब्बल 721 ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यांचा प्रतिभाविलास अनुभवण्यासाठी त्या ओव्या मुळातूनच वाचल्या पाहिजेत. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. क्रमशः लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.